महाराष्ट्राची हास्य बरं. जत्रेतनं मला अगदीच नाव प्रसिद्धी मिळालेलीच आहे. पण त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे असं म्हटलं जातं बऱ्याच कलाकारांकडनं, की मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षकच उचलून धरत नाहीत. नाही, ते धरतात. आपण लग्नाबाबत म्हणतो, की आपल्याला सरतेशेवटी आपला एक कंपेनियन आपल्यासोबत असणं गरजेचं असतं. तसं मला वाटतं तसं प्रत्येक आई-वडिलांचं पण एक स्वप्न असतं. त्यांनाही असं वाटत असतं, की आपलं कुणीतरी असावं आपल्यानंतर. मी पृथ्वी प्रताप आपल्या मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. हा सिनेमा माझ्यापर्यंत कसा आला तर मला आमचे जे सिनेमाचे प्रोड्युसर आहेत डेव्हिड नादार त्यांनी मला फोन केला होता. मला म्हणाले, की "मी तुमचं काम पाहतो." ते खरं तर साउथ इंडियन आहेत. पण ते माझं जे काम सुरू आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा ते पाहतात. तर त्यांनी मला सांगितलं, की "मी तुमचं काम पाहतो. मला ते आवडतं आणि मी एक सिनेमा करतोय तर तुम्ही त्या सिनेमाचा भाग व्हाल का? तुम्हाला त्या सिनेमात काम करायला आवडेल का?" मी त्यांना म्हटलं, की "हो आवडेल, पण मी आधी गोष्ट वाचेन. गोष्ट वाचल्यानंतर मी ठरवेन, की आपण हे काम करायला हवं की नाही?" नाही. तर ते मला म्हणाले, "ऑफकोर्स काहीच प्रॉब्लेम नाही." आणि त्यांनी अगदीच माझ्या त्या मताचा आदर करत मला त्यांनी गोष्ट ऐकवली. ती गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं, की हां, हा योग्य सिनेमा आहे, हा आपण करायला हवा आणि मग मी तो सिनेमा करायला घेतला. जसं सरोगसी मदर हा खूप इट्स अ टाबू काइंड ऑफ आहे त्याचा बरोबर, आता बरोबर. समाजात. अशी स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यात आपण काम करायचं कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड कुठं टेन्शन किंवा हे होतं का? नाही, 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 नाही. मला असं वाटतं, की करेक्ट अशा अनेक गोष्टींचा टाबू आहेच भारतात. बऱ्याच जणांना असं म्हणजे काही जणांना असं वाटतं, की आपण वेस्टर्नायझेशन करतोय का खूप गोष्टींचं आणि वगैरे, वगैरे. पण मला असं वाटतं, की समहाऊ काही अंशी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला मला कुठलंच हेजिटेशन नव्हतं हा सिनेमा करताना. मला असं वाटतं, की सरोगसी ही लोकांपर्यंत पोहोचायला हवी. खूप सारे पुरुष, स्त्रिया असे आहेत, ज्यांना बाळ हवंय, पण त्यांना बाळ होत नाही. ते बरेच काळ प्रयत्न करत असतात. आणि जसं आपण लग्नाबाबत म्हणतो, की आपल्याला सरतेशेवटी आपला एक कंपेनियन आपल्यासोबत असणं गरजेचं असतं. तसं मला वाटतं तसं प्रत्येक आई-वडिलांचं पण एक स्वप्न असतं. त्यांनाही असं वाटत असतं, की आपलं कुणीतरी असावं आपल्यानंतर, आपला वारसा जिवंत ठेवणारं, आपला अंश. तर मला वाटतं, की पुरुषातला अंश किंवा त्या स्त्रीकडे समजा काही कमी असेल किंवा त्या पुरुषाकडे काही कमी असेल, तर तर मला वाटतं, की सरोगसी हा उत्तम मार्ग आहे अ, त्यांना बाळ देण्यासाठीचा. आपण त्याच्याकडे टाबू न करता ह्या गोष्टीचा कुठलाही टाबू न बाळगता मला वाटतं, की सरोगसीकडे आपण थोडं टेक्निकली आणि सायंटिफिकली बघून ती गोष्ट खरं तर एक्सेप्ट करायला हवी आणि तेच आम्ही या सिनेमातनं सांगण्याचा प्रयत्न करतो. तू प्रथमेश बरोबर प्रायोगिक रंगभूमीवरनं काम करत आला आहात. म्हणजे काय वेगळेपण तुला दिसतं तुला हं. प्रथमेशमधलं? मला वाटतं काहीच वेगळेपण नाहीये. प्रथमेश हा ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्यामुळे तो माणूस म्हणून आधीपासूनच इतका हुशार आणि इतका चांगला आहे ना, मुळात त्याने स्वतःत काही बदल नाही केलं बदल नाही केला. मला वाटतं हाच त्याचा खूप मोठा वेगळेपणा आहे, की एकांकिका करणारी मुलं जेव्हा आता प्रथमेश परब हा एकांकिका करणारा मुलगा जेव्हा महाराष्ट्राचा एक सुपरस्टार होतो, एक यंग स्टार लोकांना हवा आहे तो सिनेमांमध्ये आणि असा जेव्हा तो एका यशाच्या शिखरावर असताना सुद्धा तो तसाच अजूनही वावरतो, जसा तो एकांकिका करताना वावरायचा. मला वाटतं हेच त्याचं वेगळेपण आहे, की तो माणूसच चांगला आहे. हल्ली अशी चांगली माणसं फार रेअर झालेली आहेत आणि मला वाटतं तो 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 जेम ऑफ अ पर्सन मी म्हणालो ना, तो तसा आहे. तो खूप निर्मळ आहे, चांगला आहे, गोड आहे. त्यामुळे मला वाटतं हेच त्याचं वेगळेपण आहे. जसं आता हास्य जत्रामध्ये मुळे एक इमेज सेट झालेली आहे कॉमेडीमध्ये. गोइंग फॉरवर्ड बरेचसे ऑफर्स येतील. पण काय प्रकारचं काम करायला तुझी इच्छा आहे आणि करायला आवडेल? तुझा प्रश्न ॲक्चुअली बरोबर आहे, की असं बऱ्याचदा होतं, की आपण एखादी विनोदी मालिका करतो, तेव्हा आपण स्टिरियोटाइप होतो का? टाइपकास्ट होतो का? तर मला वाटतं, की आधी तसं व्हायचं, पण आता तसं होत नाही आणि हास्य जत्रा हा असा मंच आहे, जो फक्त विनोद निर्मिती नाही करत, तर तो तो साधारण नाटकातला एक प्रवेश सादर करत असतो आम्ही त्यात. हं. तर या नाटकाच्या प्रवेशांमुळे म्हणजे मला असं म्हणायचं या स्किट्समुळे मी इतकी वेगवेगळी पात्र लोकांसमोर आणलेली आहेत ना, की लोकांना आता मी फक्त विनोदी अभिनेता म्हणून नाही दिसलोय. त्यांना असं वाटतं, की हा चांगला अभिनेता आहे, जो वेगवेगळी पात्र साकारू शकतो. त्यामुळे माझ्याकडे सिनेमे येताना सुद्धा वेगवेगळ्या धाटणीचे येतात आणि मला मला असं वाटतं, की यातच माझं यश आहे, की लोकांना मी प्रत्येक पात्रात दिसतो. तर आय गेस मला काही निवड करताना तसा प्रॉब्लेम येत नाही. हो, चांगली गोष्ट निवडताना फक्त प्रॉब्लेम येतो, की गोष्ट चांगली नसेल, तर मग मी थोडं थोडं हेजिटेट करतो पुढे जाण्यासाठी. शिकलाय. महाराष्ट्राची हास्य बरं. जत्रेतनं मला अगदीच नाव प्रसिद्धी मिळालेलीच आहे. पण त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे आपण शिकण्याची प्रवृत्ती सोडायला नाही हवी. मला हास्य जत्रेत अ, ती जी एक गोष्ट आपण ऐकतो, की आपण जेव्हा कोणाकडे तरी जातो, तेव्हा आपलं मडकं रिकामंच घेऊन जावं, तर ते भरता येतं.
गोस्वामी आणि मोटे हे जे दोन आमचे गुरु आहेत, आमचे कॅप्टन ऑफ द शिप, त्यांच्यामुळे ही गोष्ट मला जास्त प्रकर्षाने जाणवायला लागली. कारण आम्ही दर दर स्किट गणित एका दिवशीचं स्किट झालं, की ते स्किट तिथेच सोडून देतो. ते प्रेक्षकांवरती सोडतो. त्यांना आवडतंय, नाही आवडतंय. पण त्या स्किटचं कुठलंच ओझं घेऊन आम्ही पुढे जात नाही. म्हणजे ते चांगलं झालं म्हणून आनंदानेही पुढे जात नाही आणि वाईट झालं म्हणून रडतही पुढे जात नाही. सगळं तिथेच रिकामं करून ते बॅगेज पुढे जातो, जेणेकरून नवीन स्किटमध्ये आम्ही नवीन काय करू शकतो. आय गेस ही जी एक वृत्ती आहे, शिकण्याची वृत्ती, समजून घेण्याची वृत्ती, ही मला हास्य जत्रेने पुन्हा दिली. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? का बघावा डिलिव्हरी बॉय? त्याच्या मागची कारणं सांगतो, की असं म्हटलं जातं बऱ्याच कलाकारांकडनं, की मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षकच उचलून धरत नाहीत. नाही, ते धरतात. आपण चूक आहोत तिथे. आपल्याला असं वाटतं, की ते मराठी प्रेक्षक हा खूप हुशार प्रेक्षक आहे. त्याला माहिती आहे काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि तो त्याच अनुषंगाने त्याची मतं बनवतो. मला वाटतं, की आम्ही प्रयत्न केलाय प्रामाणिक. हा सिनेमा का बघावा? तर तो तुम्हाला आवडतो का हे जाणून घेण्यासाठी बघावा. कारण तुम्हाला जे हवंय ते आम्ही या सिनेमातनं देण्याचा प्रयत्न केलाय. आणि जर तुम्हाला आवडत नाहीये, तरी तुम्ही हा सिनेमा पाहावा. जेणेकरून तुम्ही आम्हाला सांगू शकाल, की आम्हाला हे आवडलेलं नाही. म्हणजे आम्हाला आणखीन आमच्या त्या गोष्टीत भर पडेल. आम्हाला कळेल, की आम्हाला काय करायचं नाहीये. आणि जर तुम्हाला हा सिनेमा आवडला, तर आम्हाला कळेल, की हां, प्रेक्षकांना जे हवं होतं ते आम्ही दिलंय. त्यामुळे किमान एक एक योग्य मत निर्माण करण्यासाठी, ते चूक आमचा सिनेमा चांगला आहे का वाईट आहे, हे मत निर्माण करण्यासाठी तरी हा सिनेमा पाहावा असं मला वाटतं.